आज पत्रकार परिषद बोलवलेलं आहे, माहितीच असतील तरी देखील मी सांगतो. 9 तारीख रात्री अंदाजा 10:30 ते 11 वाजता म्हणजे मुक्ताईनगरमध्ये 3 वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर म्हणजे बुरहानपूरवरून मुक्ताईनगर ते वरणगाव या मधल्या रस्त्यावर 3 अलग अलग पेट्रोल पंपावर 5 लोकांचे 6 लोक एक 2 मोटरसायकलला गेलं. आतमध्ये गेल्यानंतर त्यांना बंदुकाचं धाक दाखवून तिकडचं पैसे लुटले होते. सर्व मिळून अंदाजे 1,34,000 रुपयाचं पैशाचे स्वरूप आणि इतर वस्तू सर्व मिळून 1,34,000 रुपयाचं त्यांनी चोरी करण्यात आल्या होत्या. त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाले होते आणि गुन्हा दाखल झाल्याबरोबर त्याच्यावरती आम्ही 5 टीम तयार केलं होते. 5 टीम म्हणजे सातत्यानं 4 दिवसाचं काम केलं आणि शेवटी ते गुन्हा डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि डिटेक्ट करून त्यातलं 6 आरोपींना अटक करण्यात आल्या होत्या. आणि 6 आरोपींचं नाव आहे, पहिल्या आरोपींचं नाव आहे सचिन अरविंद भालेराव, वय 35 वर्ष आणि सध्या तो बुरहानपूरला राहतात आणि मूल इकडचं भुसावळचंच राहणार आहे. दुसऱ्या आरोपींचं नाव आहे पंकज गायकवाड, यांचं वय 23 वर्ष, हा भुसावळचा आहे बट आता सध्या इथं राहत नाही. तिसऱ्या आरोपींचं नाव आहे हर्षल बाविस्कर, हा अकोलातला राहणार आहे. चौथ्या आरोपींचे नाव आहे देवेंद्र बाविस्कर, हा अकोलाचा आहे. आणि 5वा आरोपी आहे प्रद्युम्न विरगट, हा देखील म्हणजे अकोलाचा आहे. आणि एक विधी संघर्षक बालक आहेत. म्हणजे याच्यापैकी जे आरोपींपैकी 4 लोकांना आम्ही नाशिकमधून अटक करण्यात आलेलं आहे आणि 2 लोकांना अकोलामधून अटक करण्यात आलेलं आहे. पूर्ण LCBचं आणि लोकल पोलीस स्टेशनचं टीम 4-5 दिवसापासून खूप मेहनत घेतलं होत्या. मग ही 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडनं 3 गावठी पिस्तल आणि 5 मॅगझिन, 10 जिवंत काडतूस आणि त्याच्यासोबत 9 मोबाईल फोन, 40,000 रुपये रोख रक्कम आणि जे काही गुन्ह्यामधलं वापरलेलं मोटरसायकल ही सर्व गोष्टी जप्त करण्यात आलेल्या आहे. ह्याच्यापैकी जे मेन मास्टर माइंड आहे सचिन भालेराव, हा मूलचा भुसावळचा राहणार आहे आणि ही एरियात जरा त्यांना माहिती आहे. आणि ह्यांचं नातेवाईक जे अकोल्यातलं राहणाऱ्या 2 मुलांचं नातेवाईक आहे. ही सर्व लोकांना त्यांनीच इथं आणलं होते आणि त्यांनी ही पूर्ण कट रचवलं. ह्या सचिन भालेरावांच्या विरोधात जुन्यात 2 गुन्हे आहे आणि 2024मध्ये आपल्या जळगाव जिल्ह्याचं बाहेर त्यांना तडीपारी करण्यात आलेलं आहे. मग सध्या तो आता जळगावमध्ये राहत नाही, पण नेमका ते दिवशी येऊन म्हणजे ही सर्व कट रचलं आणि ही गुन्हा त्यांनी घडवून आणलेले आहे. आणि ही सर्व तिन्ही गुन्हा जे तिन्ही जे काही त्यांनी डेकॉयटी केलं होतं दरोडा, दरोडाचा प्रकार उघडकीस आणलेला आहे. राईट, ये बोल.